अजित पवारांच्या बैठकीला शिंदेंचा रायगडमधील एकही आमदार नाही। अजितदादांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक। अदिती तटकरे जिल्हाधिकारी उपस्थित, शिवसेना आमदार मात्र अनुपस्थित। रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं निमंत्रण नव्हतं, आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं। शिवसेना आमदारांची अजित पवारांवर नाराजी, मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करणार असल्याची देखील माहिती। आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी 12 वाजता बैठक, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। रायगड नाशिकच्या पालकमंत्री पदासह सोयाबीन खरेदीच्या प्रश्नावरही चर्चेची शक्यता। लाडका भाऊ आनंदाचा शिधा यासारख्या योजना करताना महायुतीचंच सरकार होतं, मग शिंदेंनी सुरू केलेल्या योजना फडणवीस बंद करत असतील तर शिंदेंनी आवा, संजय राऊतांचा निशाणा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार जाहीर। दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनामध्ये शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार केला जाणार। परळी हायजॅक होतीये, पंकजा मुंडेंनी मतदारसंघातील राख, वाळू आणि गायरान जमिनीकडे लक्ष द्यावं। आष्टी मतदारसंघावर प्रेम करण्यास मी सक्षम, आमदार सुरेश धस यांचा टोला। धनंजय मुंडेंविरोधात मुख्यमंत्र्यांना पर्सनल नंबरला पुरावे पाठवले, मुख्यमंत्र्यांनी आज तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा। अंजली दमानिया मागणीवर ठाम। ठाकरे गटाचे वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा नाईकांची एसीबी चौकशी, मालमत्ता उत्पन्नाच्या कागदपत्रांची पूर्तता न केल्यानं एसीबीकडून नोटीस। राहुल सोलापूरकरच्या पुण्यामधील निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ, घरासमोरील रस्ता दोन्ही बाजूने बंद। सोलापूरकरच्या घराबाहेर आंदोलकांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांची वंचित कार्यकर्त्यांना नोटीस। 12वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात, केंद्रावर कलम 144 लागू, गैरप्रकार करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा करणार। महाराष्ट्र शिक्षण मंडळाची माहिती।